दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा ही त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती सोपवण्यात आली। सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची साधारणतः त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्यांची निवड करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये राष्ट्रवादीचा कारभार हा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मात्र आता एकंदरीत सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी नोटीस ही सध्या समोर आल्याचं पाहायला मिळते आहे। ही नोटीस नेमकी कोणी पाठवली आहे, नेमकं संपूर्ण प्रकरण काय हे आपण आता समजून घेणार आहोत। सध्या आपण पाहतोय की सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वाद हे होताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत ज्यावेळेला अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावरती अनेक शंका कुशंका या निर्माण करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आता सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये जर पाहायला गेलं तर आता सद्यस्थितीत ज्या प्रकारे सुनेत्रा पवार यांनी जी काय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली त्यांच्या अध्यक्षपदावरतीच आता प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात आलेलं आहे। या संदर्भातली नोटीस जी आहे ती सध्या समोर आलेली आहे आणि या संदर्भातली नोटीस ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी या संदर्भातली नोटीस म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरती या सच्चिदानंद सिंह जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव आहेत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। त्यांनी नोटीसच्या माध्यमातून हा आक्षेप घेतलेला आहे आणि या सगळ्यानंतर आता एकंदरीत चर्चा आहे ती म्हणजे ज्या काय निवडणूक जी पार पडली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची अजित पवार यांच्या निधनानंतर ती योग्य आहे का असं सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आता या सगळ्यामध्ये नेमकं सच्चिदानंद सिंह यांचं म्हणणं काय, त्यांनी नोटीस नेमकी का पाठवली, त्याच्या मागचं कारण काय हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। त्यानुसार आपण पाहतोय की निवडणूक अवैध असल्याचा दावा त्यांनी करत निवडणूक पुन्हा घेण्याची एकंदरीत मागणी त्यांनी केलेली आहे। नोटीस बजावत त्यांनी पुन्हा एकदा ही निवडणूक अवैध असून ही निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। यासोबतच आपण पाहतोय की राष्ट्रवादी अध्यक्षपदाची निवडणूक ही अवैध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी त्याबाबत तक्रार केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर सुनेत्रा पवारसह प्रफुल्ल पटेल असतील, यानंतर ब्रिजमोहन श्रीवास्तव असतील यांनाही त्यांनी नोटीस जी ती पाठवलेली आहे। एकंदरीत या प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणामध्ये एकंदरीत नव्यानं चर्चा ही सुरू झालेली आहे। अशामध्ये आता या अध्यक्षपदाबाबत जो काही सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आलेला आहे या सगळ्यावरती नेमकं सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण काय, सुनील तटकरे यांचं या सगळ्यावरती मत काय हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण पाहतोय की अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण ज्या प्रकारे पाहायला मिळालं होतं त्यानंतर ज्या प्रकारे नोटीस असतील ज्या निवडणूक आयोगाला सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांच्या माध्यमातून ज्या गेल्या होत्या त्याच्यावरती सुद्धा चर्चा या अजित पवार यांच्या निधनानंतर होताना पाहायला मिळाला। यासोबतच आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील पक्ष चालवत असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी स्वतःचं वर्चस्व सुद्धा दाखवलं होतं। दरम्यान एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्र पक्ष चालवण्यास सुरुवात केली होती, पण अंतर्गत वाद असल्याचं स्पष्ट झालं होतं। हे आव्हान टिकेल असं वाटत नाही, कारण सुनेत्रा पवार यांची रितसर पक्षाच्या बैठकीत एकंदरीत पाहायला गेलं तर निवड जी ती झाली नव्हती असं सुद्धा दावा जो आहे त्यांनी केलेला आहे। नियमानुसार प्रक्रिया पार पडली होती, सर्व आयोगाला कळवलं होतं, यात काही बदल होईल असे वाटत नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। आता या सगळ्यामध्ये एकंदरीत ज्या प्रकारे नोटीस ही सच्चिदानंद सिंह जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव आहेत त्यांनी ज्या प्रकारे पाठवलेली आहे त्यांचं या सगळ्यामध्ये म्हणणं काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला त्यांनी त्यांची या सगळ्याची माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे। या सगळ्यामध्ये त्यांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेणार आहोत। एकंदरीत पाहायला गेलं तर 3 महिन्यांपूर्वी सुनेत्रा पवार यांना या संदर्भात पत्र पाठवलं होतं, मात्र ते पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून गांभीर्याने त्या पत्राकडे पाहण्यात आलं नाही, त्या पत्राला गांभीर्यपूर्वक घेण्यात आलं नाही आणि त्यावरून मला कोणतेही उत्तर मिळालं नाही। परिणामी मी सुनेत्रा पवार यांच्या निवडी विरोधात कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला। आता न्यायालयाने सुनेत्रा पवार यांची निवड योग्य असल्याचा निर्वाळा दिल्याशिवाय मी माघार घेणार नाही। मी आता या प्रकरणात कोणीही वैयक्तिक चर्चा केली तरी माझ्या निर्णयापासून मागे हटणार नाही असं सुद्धा सच्चिदानंद सिंह यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत नोटीस त्यांनी पाठवलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरती
फडणवीसांनी प्रश्नचिन्ह जे ते उपस्थित केलेलं आहे। याशिवाय आपण पाहतोय की मी सुनेत्रा पवार यांना या सगळ्यामध्ये सर्वोच्च नेता मानतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सर्वोच्च नेता मानतो, असं सुद्धा सच्चिदानंद सिंह यांचं म्हणणं आहे। मात्र पक्षाच्या मुंबईतील राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची निवड झाली ते पक्षाच्या घटनेविरोधात होतं। एकंदरीत अजित पवार यांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत काही बदल करण्यात आले होते, त्यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदाची निर्मिती झाली। त्याबाबत निवडणूक आयोगाला कळवण्यात आलं होतं। पक्षाच्या घटनेतील बायोलॉजीनुसार राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड करताना आधी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली पाहिजे, त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाली पाहिजे हे ठरवतं। त्यानंतर आम्ही सर्वानुसंमतीने नावाचा ठराव मंजूर करतो, ते नाव राष्ट्रीय अधिवेशनात मांडले जाते आणि त्याला अनुमोदन दिलं जातं। अशा प्रकारे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड केली जाते। मात्र सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करताना या प्रक्रियेचं पालन करण्यात आलं नाही, त्यामुळे भविष्यात संकट येऊ शकतं। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सुरू आहे। यासोबतच अशा वेळी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्यास अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे मी कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं सच्चिदानंद सिंह यांचं म्हणणं आहे। याशिवाय आपण पाहिलं तर त्यांच्या अध्यक्षपदाबाबत झालेल्या निवडीतील त्रुटी दूर होणं गरजेचं आहे। मी कायदेशीर नोटीस पाठवण्यामागे कोणतेही राजकारण नाही आहे, नैसर्गिक न्यायाचा माझा आग्रह आहे। सुनेत्रा पवार यांची निवड होताना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक साधारणतः झाली नाही। मी या चुका सुधारण्यासाठी पत्र पाठवले, पण मला कोणतेही उत्तर मिळाले नाही, असंही सच्चिदानंद सिंह यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत सच्चिदानंद सिंह यांनी ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतची जी काय पत्र नोटीस आहे ते पाठवलेली आहे, त्यावरती खरं तर उत्तराची अपेक्षा त्यांना होती, मात्र उत्तर आलेलं नाहीये। त्यामुळे आता निवडणूक आयोग ज्या प्रकारे सुनेत्रा पवार यांची जी काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे ती योग्य आहे याचा निर्वाळा देत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र आता या सगळ्यावरती सुनील तटकरे यांचं नेमकं मत काय हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। सुनील तटकरे यांनी नेमकं या सगळ्यावरती काय म्हटलंय ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत। एकंदरीत पाहतोय सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीस बाबत लवकरच पक्षाकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे। सिंह यांच्या नोटीसमुळे खरंच अध्यक्षपदाचा निवडीबाबत कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो का याबाबत माहिती घेतली जाणार आहे। कायदेशीर सल्ला घेऊनच नोटीसला उत्तर देण्यात येईल। यासोबतच सिंह यांच्यावर कारवाई काय करावी याबाबत लवकरच कोर कमिटीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भामध्ये आता दखल घेतलेली आहे, त्याची माहिती सुद्धा घेतली जाणार आहे। यासोबतच आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये एकीकडे दखल घेतली जात असताना दुसरीकडे साधारणतः कोर कमिटीच्या माध्यमातून ज्या प्रकारे सच्चिदानंद सिंह यांनी जी काही नोटीस पाठवली आहे त्यावरती त्यांच्यावरती काय कारवाई करण्यात येते का याचा सुद्धा निर्णय हा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। त्यामुळे आता या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा जो काही वाद सध्या निर्माण झालेला आहे त्यावरती नेमकं काय ठरतं, सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही योग्य आहे का, न्यायालयाचा असेल, साधारणतः पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाचा निर्वाळा साधारणतः या प्रसंगी काय येतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याप्रमाणे अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।